everyone. Applied component manual to practical number 3. Okay. Find new project. Visual Basic Web M2 application. Okay. प्रोजेक्टचे नाव राईट क्लिक करून ऍड न्यू आयटम वेब फॉर्म याला डिफॉल्ट नाव द्या. एंटर करा. डिफॉल्ट वर पहिले डिझाईन करून घेऊया. एक लेबल पुढे क्लिक करतोय मी त्याच्या आणि एंटर दाबतोय फॉर्मची साईज वाढवायला. ओके. या लेबलला कॉपी करतोय खाली पेस्ट करतोय पुन्हा एकदा पेस्ट करतोय. नेम एज आणि ईमेल विचारतो. ओके. इथे नाव राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जातोय. नेम एज आणि ईमेल. ओके. आता या तीन गोष्टींसाठी आपल्याला 3 टेक्स्ट बॉक्स लागतील. नेमच्या पुढे जा 2 स्पेस द्या त्याच्यानंतर टेक्स्ट बॉक्स घेतो मी. आता टेक्स्ट बॉक्स याला कॉपी करतोय. एजच्या पुढे येऊन 2 स्पेस देऊन पेस्ट. ईमेलच्या पुढे येऊन 2 स्पेस देऊन पेस्ट. त्यानंतर एंटर दाबतो खाली यायला. आता बटन घेतो मी. ओके. बटनाला स्टार्ट नाव आहे. आपण स्टार्ट नाव देऊन टाकूया. स्टार्ट. ओके. आता आपल्याला व्हॅलिडेशन द्यायचं आहे एजला आणि ईमेलला. सो व्हॅलिडेशनची कोडिंग आधी बघून घेऊया आपण. प्रॅक्टिकल नंबर 3. ओके. हा टेक्स्ट बॉक्स 2 आहे. टेक्स्ट बॉक्स 2 ला व्हॅलिडेशन द्यायला लागेल एज साठी. सो टेक्स्ट बॉक्स 2 causes validation. तर इथे मी पूर्ण कोडिंग कॉपी पेस्ट करणार इथपर्यंत. कॉपी केली. आता सोर्स मध्ये जातोय. टेक्स्ट बॉक्स 2 त्याला सिलेक्ट करून पूर्ण पेस्ट करणार आणि सेव्ह करणार. इथे एरर लिस्ट आहे बघा. चेक करून घ्या एरर की नाही. तसंच सेम टेक्स्ट बॉक्स 3 ला द्यायची आपल्याला आता कोडिंग व्हॅलिडेशन. टेक्स्ट बॉक्स 3 आपला ईमेल आहे. ईमेल साठीच आहे टेक्स्ट बॉक्स 3 बघा. याच्यात पण टेक्स्ट बॉक्स 3 आणि एंडिंग पर्यंत ही एवढी. आता पुन्हा एकदा सोर्स मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स 3 ला आपण सिलेक्ट करूया आणि पेस्ट करूया. सेव्ह. एरर 0 आहे. काही एरर नाही आहे. ओके. आता स्टार्ट वर डबल क्लिक केल्यावर काय ओपन व्हायला पाहिजे ते. त्याच्या आधी आपण इथे अजून एक फॉर्म ऍड करावा लागेल आपल्याला. त्याला नाव देऊया आपण स्पोर्ट्स. ओके. स्पोर्ट्स फॉर्मला काय काय आहे ते आपण बघून घेऊया. कंपोनंट कुठले कुठले आहेत. एक लेबल आहे, एक ड्रॉपडाऊन लिस्ट आहे आणि एक बटन आहे. सो एक लेबल, एक ड्रॉपडाऊन लिस्ट, एक बटन. डबल क्लिक करत जा ऍड होत जाईल. बटनावर क्लिक करा आणि लेफ्ट एरो की दाबा आणि मग एंटर करा. ड्रॉपडाऊन लिस्ट आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, लेफ्ट एरो की दाबा.
आणि मग एंटर करा. इथे नाव द्या बेस्ट स्पोर्ट पर्सन. इथे ब्रॅकेट आलाय चुकून तो मी काढतो. ओके, त्याच्या या ट्रायंगल वर क्लिक करा. एडिट आयटम्स मध्ये जा, ऍड म्हणा, टेक्स्ट वर क्लिक करा धोनी, देन ऍड वर क्लिक करा विराट. ओके करून सोडून द्या. बटनाला नाव देऊ नेक्स्ट. ओके, अजून एक फॉर्म आहे थँक्यूचा, थँक्स डॉट एक्सपीएक्स वाला, हा तो पण क्रिएट करून घ्या. एक लेबल असे 2 लेबल द्यायचे त्याच्यात. सॉरी 4 लेबल घ्यायला लागतील त्याच्यात, कारण की 4 नाव आहेत. त्याला नाव देऊ थँक्स डॉट एक्सपीएक्स. खाला डिझाईन वर जाऊया, थँक्स डॉटचं 4 लेबल एक घेतला मी. आता एंटर करतो, पुढे क्लिक करून कॉपी करतोय, खाली येऊन पेस्ट करतोय, परत पेस्ट करतोय, परत खाली येऊन पेस्ट करतोय. ओके, पहिल्या याच्यावर आपण लिहिणार थँक्यू. इथे लिहितो आपण सिलेक्टेड ऑप्शन्स आर. ओके, हा कुठला लेबल आहे 2 आणि हा कुठला आहे 4 बघून ठेवा. ओके, आता पुन्हा एकदा डिफॉल्ट डॉट एक्सपीएक्स वर जाऊ, म्हणजे ही फाईल. याच्या स्टार्ट बटनावर क्लिक केल्यावर काय ओपन व्हायला पाहिजे त्याची कोडिंग आपण इथे लिहूया. डिफॉल्ट डॉट एक्सपीएक्स डॉट हे बघा, या 2 लाईन या कॉपी करून तिथे पेस्ट करूया. केला पेस्ट. एरर आहे का काय? नाहीये. ओके, आता स्पोर्ट्स डॉट एक्सपीएक्स या नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यावर काय ओपन झालं पाहिजे त्याची कोडिंग आपण कॉपी पेस्ट करूया. पेस्ट. थँक्स पेज ओपन झाल्यावर काय व्हायला पाहिजे त्याची कोडिंग आपण हे करूया. आता कॉपी करतोय मी. थँक्सच्या पेजवर राईट क्लिक करून व्ह्यू कोड म्हणा आणि इथे पेज सब लोड. ओके, त्याच्यात पेज सब पेज लोड. ओके, त्याच्यात पेस्ट करूया. आता डिफॉल्ट डॉट एक्सपीएक्स ला रन करून बघूया. चेतन टाकतो मी. डायरेक्ट क्लिक करतो, ब्लँक ठेवायचं नाही असा एरर दाखवतो मी. डायरेक्ट स्टार्ट वर क्लिक करतो. ओके, आता मी इथे 17 टाकतो, नॉट इलिजिबल आला लगेच. मी त्याला 18 टाकतो, गेला. पुन्हा एकदा क्लिक करतो पण पुढे जाणार नाही. ईमेल शुड नॉट बी ब्लँक. एंटर प्रॉपर ईमेल आयडी. ओके, gmail.com. ओके, स्टार्ट वर क्लिक करतोय, पुढचा पेज ओपन होईल.
स्पोर्ट्स डॉट ओके काहीतरी एरर येते स्पोर्ट्स डॉट एक्सपी मध्ये बघूया काय एरर आहे. हा इथे मी तिथे नाव दिलंय स्पोर्ट्स आणि इथे आहे स्पोर्ट्स म्हणून एरर आलाय. इथे स्पोर्ट्स एस पण लावलाय इथे फक्त हे सो आणि हा एस कॅपिटल काढायला लागेल. ओके सेम थँक्सला पण झालं असेल आता तसंच. याच्यावर पण चेक करून घेऊया. थँक्स ओके टी कॅपिटल करायला लागेल तुला. सेव्ह करतोय. पुन्हा एकदा रन करूया. आला स्पोर्ट्सचा पेज. धोनी विराट कुठला सिलेक्ट करायचा मी धोनी सिलेक्ट करतो. नेक्स्ट म्हणतो आला चेतन धोनी सिलेक्टेड ऑप्शन आहे. ओके लेबलिंग चुकली आपली ती आपण सेट करूया परत. थँक्स डॉट एक्स पी ला पॉज करतो मी हे स्टॉप करतोय डिबगिंग. हँग झालाय लॅपटॉप म्हणून एवढा स्लो होत आहे. तुम्ही व्हिडिओ पुढे पुढे करून बघा. थँक्स डॉट एक्स पी ला बघतोय. इथे लेबल 2 करूया. आणि इथे लेबल 4 करूया. तर एकदा रन करून बघूया होतंय की नाही. मी डिरेक्टली थँक्स डॉट एक्स पी ला रन केलंय म्हणून असं आलं. आता मी याला डिफॉल्ट ला रन करतो. डिफॉल्ट डॉट एक्स पी ला आला चेतन टाकतो. दोन्ही सिलेक्ट करतो. नेक्स्ट थँक्यू चेतन सिलेक्टेड ऑप्शन दोन्ही. ओके झाला रन. हे होतं आपला
तिसरं प्रॅक्टिकल